नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम। नवी मुंबईच्या स्वच्छता अभियानामध्ये मी प्रकाश पाटील भाग घेण्यासाठी गेलो होतो। त्या ठिकाणी जो कार्यक्रम होता त्या संदर्भातलं हे व्हिडिओ चित्रण थोडक्यात केलेलं आहे। यामध्ये चुका किंवा त्रुटी असतील ते क्षमस्व। प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते। सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून स्वच्छ भारत महान भारत या संकल्पनेला आकार देईल असे प्रतिपादन माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी केले। तर समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे माननीय प्रधानमंत्री म्हणाले। सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते। दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी नवी मुंबई येथील सागरी तटावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने आपले कर्मचारी तसेच विभागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, NSS, RSP, NCC तसेच अनेक सेवाभावी संस्था यांचे एकत्रीकरण केले आणि येथील परिसर स्वच्छ केला। अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले। तसेच नवी मुंबई महानगरपालिका परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे नवीन प्रकल्प तसेच योजना याबद्दल त्यांनी माहिती दिली। जमलेल्या सर्वांनी स्वच्छता राखण्याची प्रतिज्ञा घेतली। स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती पाहून समाधान व्यक्त करून अधिकारी म्हणाले, तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक आहे। सांडपाणी स्वच्छ आणि प्रक्रिया करूनच सागरात गेले पाहिजे। तसेच सागर किनारे प्लास्टिक आणि कचऱ्यांपासून मुक्त करणे हे आपले उद्दिष्ट आहे। निसर्गाने आपल्याला दिलेले प्रत्येक गोष्ट स्वच्छ स्वरूपातच निसर्गाला परत दिली पाहिजे असे सांगून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा केंद्र सरकारच्या अभियानात आपले सहकार्य असेल असे सांगितले। जगभरातील पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात। हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे, आपल्या प्रत्येकाची आहे। नवी मुंबईत देखील स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे। येथे जमलेल्या सर्व संस्थांचे तसेच विद्यार्थ्यांचे आभार मानून नंतर कार्यक्रम संपविण्यात आला। प्रत्येक सोसायटीतून जो कचरा गोळा होता आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक अभियानात सांगतो आमचे ओलू घातू सुकू जे कचरा वेगवेगळा केला होता। ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून ओला कचरा आणि सुका कचरा आपल्या डम्पिंग जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया असतो तो वेगवेगळा तो करून आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करायला तो अभियान आपल्याला राबवलं पाहिजे की माझं शहर आहे, माझं प्रत्येक ठिकाणी टाकायला सुरुवात केली पाहिजे। मला इंदोर आणि शहरामध्ये आला होता। प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की त्यामध्ये आपण गेल्यानंतर आणि जाणून बुजून असताना आपल्या बॉटलचा प्रयत्न केला तर लगेच आसपासची मी शपथ घेतो की मी स्वच्छ भारत मिशनमध्ये माझा सहभाग म्हणून माझ्या घरात दुकानात कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा हा हिरव्या कचरा कुंडीत सुका कचरा हा निळ्या कचरा कुंडीतच टाकेल। त्याचप्रमाणे प्लास्टिक कॅरी बॅग, थर्मोकॉल पासून बनवण्यात येणारे ताट, प्लेट व इतर वस्तूंचा वापर करणार नाही। तसेच प्लास्टिक व थर्मोकॉलच्या वापराला प्रतिबंध करून माझे नवी मुंबई शहर पर्यायाने माझे राज्य माझा देश प्लास्टिक व थर्मोकॉल मुक्त होण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील। जय हिंद। जोरदार टाळ्या वाजवा जरा सगळ्यांना। सायक्लोथॉन आहे हेड ऑफिसच्या इथून आणि म्हणजे सोमवारी रेल्वे स्टेशन आहेत आपल्या नवी मुंबई भागात जेवढे काही रेल्वे स्टेशन
नवी मुंबईतील सिऊड येथील करावे गावाजवळ असलेल्या गणेश मंदिराजवळ HDFC ॲग्रो या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला आणि येथील परिसर स्वच्छ करण्यामध्ये त्यांचे कर्मचारी तसेच मित्र मोठ्या संख्येने सहभागी होते। मित्रांनो, आपणही या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन आपली नवी मुंबई स्वच्छ करण्यासाठी आपला हातभार लावूया। जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम।